मीरा भाईंदरकरांसाठी एक मोठी आणि महत्त्वाची बातमी आहे। नव्याने बांधण्यात आलेल्या दिवाणी न्यायालयाचे उद्घाटन 8 मार्च रोजी भारताच्या सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती अभय ओक यांच्या शुभ हस्ते पार पडणार आहे। या सोहळ्याला मुख्यमंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित असणार आहेत। बुधवारी आपल्या शेड्यूलमधून परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिवाणी आणि फौजदारी न्यायालय मीरा भाईंदरच्या नवीन वास्तूला अचानक भेट देऊन कामाची पाहणी केली। न्यायालयाची अवस्था पाहून प्रताप सरनाईक यांनी सार्वजनिक बांधकामाचे वरिष्ठ अधिकाऱ्यांची मोबाईलवरूनच कानउघडणी केली आहे। 2 मार्चपर्यंत नवीन न्यायालय सुस्थितीत पाहिजे असं अल्टिमेटम देऊन पुन्हा एकदा पाहणी करणार असल्याचं त्यांनी सांगितलं। मीरा भाईंदर शहराची लोकसंख्या वाढत असून नागरिकांना न्यायालयीन कामकाजासाठी ठाण्याला जावे लागत होते, त्यामुळे वेळ आणि आर्थिक खर्च वाढत होता। हीच गरज ओळखून 2009 पासून मंत्री प्रताप सरनाईक यांनी मीरा भाईंदरमध्ये प्रशासकीय आणि न्यायालयीन कार्यालय स्थापन करण्यासाठी प्रयत्न केला। या सततच्या पाठपुराव्यामुळे अखेर शहराला स्वतःचे दिवाणी आणि फौजदारी न्यायालय मिळाले आहे। 8 मार्चला सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती अभय ओक यांच्या हस्ते न्यायालयाचे उद्घाटन होणार आहे। या न्यायालयामुळे स्थानिक नागरिकांना मोठा दिलासा मिळेल। मात्र उद्घाटनाच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी मंत्री प्रताप सरनाईक यांनी इमारतीची पाहणी केल्यानंतर धक्कादायक बाब निदर्शनास आली। 2 मार्चपर्यंत अंतर्गत सजावट आणि अन्य कामे पूर्ण करण्याचे निर्देश सार्वजनिक बांधकाम विभागाला देण्यात आले आहे। तर 8 मार्चला कोणत्याही परिस्थितीत या नवीन न्यायालयाचं उद्घाटन होणार असं आश्वासनही प्रताप सरनाईक यांनी यावेळी दिलं। प्रामुख्यानं गेली 14 वर्ष ह्या न्यायालयाच्या इमारतीसाठी मी पाठपुरावा करतो आणि खूप परिश्रम केल्यानंतर ह्या न्यायालयाच्या इमारतीचं काम पूर्ण झालेलं आहे। आणि मला आमचे PWDचे जे सुप्रिटेंडेंट त्यांनी मला सांगितलं होतं की 27 तारखेपर्यंत ही इमारतीचं काम पूर्णतः कंप्लीट होईल आणि मी तुम्हाला 27 तारखेला हँडओव्हर करतो, जेणेकरून उद्घाटन आपण नक्की करू। सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती आदरणीय अभय ओक हे 8 तारखेला सकाळी 11:30 वाजता या न्यायालयाच्या इमारतीच्या उद्घाटनाला येणार आहे। त्यामुळे मी आज 26 तारीख महाशिवरात्र असताना सुद्धा पाहणी दौरा आयोजित केला आणि ह्या पाहणी दौऱ्यामध्ये मला ह्या गोष्टी आढळल्या। मी ताबडतोब आता जे सुप्रिटेंडेंट आहे श्री सिद्धार्थ तांबे त्यांना इन्स्ट्रक्शन दिलेले आहे की 2 तारखेला ही पूर्ण इमारत पूर्ण झालेली पाहिजे, मला मी बघायला येणार आहे आणि त्यानंतरच तुम्ही बाकीच्या गोष्टी ज्या आहेत त्याची उपाययोजना करा। त्यामुळे 2 तारखेपर्यंत आता ही पूर्ण होईल असं त्यांनी मला प्रॉमिस केलेलं आहे।